नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता हळूहळू रंग भरायला लागलेला आहे. भाजपची 99 उमेदवारांची पहिली लिस्ट आलेली आहे आणि अनेक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीमध्ये अजूनही चर्चा चालू आहे वगैरे वगैरे वगैरे. आज मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत की ह्या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर जो आहे, जरांगे पाटील जे मराठा आंदोलन चालवत आहेत महाराष्ट्रामध्ये, ते काय भूमिका घेणार आणि त्यांनी जर एक विशिष्ट प्रकारची भूमिका घेतली तर त्याच्यामुळे राजकारणामध्ये महाराष्ट्राला काय बदल होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं, किंवा जरांगे पाटील हे किंगमेकर होऊ शकतात का. आता मित्रांनो, प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांच्या संदर्भात बोलायचं तर त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या मराठा आरक्षणाचं आंदोलन चालवलेलं आहे. याच्याविषयी मी पहिलेही म्हटलेलं आहे की फार कुठे गडबड न करता किंवा हिंसा न करता त्यांनी एक चांगल्या रीतीने हे आंदोलन चालवलेलं आहे. मराठा समाजाला आपल्या नेतृत्वाखाली त्यांनी बऱ्यापैकी एकत्र आणलेलं आहे. पण बऱ्याचदा काय होतं मित्रांनो की जो आंदोलनकर्त्याचा जो नेता असतो त्याच्यावरती सुद्धा अनेक प्रकारचे दबाव असतात. अनेकदा असं असतं की आंदोलन तर यशस्वी होतं, पण जेव्हा आंदोलन राजकारणाकडे जायला निघतं तेव्हा बरेचसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि येतात. हे आपण अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी बघितलेलं आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या वेळी आपण पाहिलं असेल. त्याच्यातनं निघून जनता पार्टी बनवली गेली आणि मग पुढे जनता पार्टीचं काय झालं, किंवा अण्णांच्या आंदोलनातनं आम आदमी पार्टी आली आणि तिन्ही कशा तऱ्हेचं राजकारण केलं, हे सगळं आपल्या समोर आहे. आता जरांगेंच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर त्यांचा विरोध हा बऱ्याच अंशी भाजप आणि त्यातून देवेंद्र फडणवीस यांना दिसतो आहे आणि तो टोकाचा आहे. याचं कारण मला माहीत नाही किंवा आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल. अनेकांचं असं म्हणणं आहे की ते शरद पवार त्यांचे बोलवते धनी आहेत वगैरे वगैरे, पण तशी काही कन्फर्म न्यूज आपल्याकडे असल्याशिवाय आपण असा आरोप करणं योग्य नाही असं मला वाटतं. पण एवढं निश्चित की ते वारंवार जी फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत ती मराठा जो समाज आहे तो कितपत घेईल हे बघावं लागेल मित्रांनो. आणि ते तेव्हाच कळेल की जेव्हा निवडणूक पार पडेल, तेव्हा आपल्याला कळेल की मराठा समाज किती भाजप आणि विशेषतः फडणवीस यांच्या विरोधात गेलेला आहे. पण एवढं मात्र निश्चित की फडणवीसांची आपली बाजू आहे, त्यांनी ती वेळोवेळी मांडलेली आहे की त्यांनी मराठा समाजाकरता काय केलेलं आहे. ती बाजूही समाज माध्यमामध्ये अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. त्याच्यामुळे मराठा समाज मतदान करताना दोन्ही बाजू विचारात घेऊन, कारण मराठा समाज तसा राजकारणाच्या बाबतीत सजग आहे, तर तो आपला निर्णय घेईलच. त्याला दोन्ही बाजू ऐकल्यानंतर जे योग्य वाटेल ते. पण कुठेतरी असं वाटत राहतं की एवढं मोठं आंदोलन जर तुम्ही उभं केलं असेल तर ते एका व्यक्तीच्या विरोधात न करता सिस्टीमच्या विरोधात जर तुम्ही केलं असतं तर जास्त बरं झालं असतं असं म्हणावं असं वाटतं या ठिकाणी. कारण फडणवीस हे एकटेच मराठा समाजाला राजकारण न आरक्षण न मिळण्याकरता कारणीभूत आहेत असं म्हणता येणार नाही. असो, तो एक मोठा विषय आहे. त्याच्यानंतर अलीकडे जरांगेंनी ज्या काही गाठीभेटी घेतलेल्या आहे, विशेषतः ओवेसी यांच्या पक्षाचे जे खासदार आहेत, संभाजीनगर इथले माजी खासदार आहेत ते, त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक संभ्रम मराठा समाजामध्ये उत्पन्न होऊ शकतात. कारण त्याच्यानंतर लगेचच त्याने एका मुस्लिम धर्मगुरूंचीही भेट घेतली. अशा तऱ्हेचे अनेक फोटो समाज माध्यमामध्ये झळकलेले आहेत. किंवा जे खासदार होते MIMचे जलील
त्यांच्याबरोबरची त्यांची मीटिंग बरीच गाजली, त्याचीही अनेक चर्चा झाली. इम्तियाज जलील यांच्याबरोबर जी मीटिंग झाली जरांगे साहेबांची, आणि त्याच्यानंतर ह्या धर्मगुरूंची त्यांनी घेतलेली भेट, आणि मग रामगिरी महाराजांच्या वेळी तुम्ही काही बोलला नाही तसं त्यांच्यावरती आलेला आक्षेप जरांगे पाटील यांच्यावरती, अशा अनेक गोष्टीची जी चर्चा समाज माध्यमामध्ये किंवा लोकांमध्ये जी चालू आहे आणि मराठा समाजात जी चालू आहे, त्याचाही विचार जरांगेंच्या आंदोलनाच्या संदर्भात करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण मराठा समाज हा त्यांना आरक्षण अजून मिळत नाही म्हणून एखाद्या पक्षाच्या विरोधात असू शकतो, पण आतापर्यंत जर तुम्ही मराठा समाजाचा इतिहास पाहिला तर तो निश्चितपणे धर्माविषयी आपल्या आस्था बाळगणार आहे. त्यामुळे त्यांना मराठा समाजाला जरांगे पाटलांच्या या भूमिका किंवा भेट घेणं या मंडळींची, जलील असतील किंवा जे धर्मगुरू मुस्लिम समाजाचे आहेत किंवा मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवं अशी त्यांनी मागणी जी काही मांडलेली आहे, त्या संदर्भामध्ये मराठा समाज कुठेतरी थोडा त्यांच्यामध्ये संभ्रम होऊ शकतो किंवा त्यांना असं वाटू शकतं की ह्या दिशेने आंदोलन जाण्याची काही गरज नाही आहे. आंदोलन हे पूर्णपणे मराठा समाजाला जे आरक्षण आहे, मराठा समाजाला जे मिळायला हवं त्याच्यावरती फोकस असायला हवं असं वाटणारा फार मोठा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळे आत्ता त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे जरांगे पाटलांनी की आमचे उमेदवार आम्ही ठिकठिकाणी उभे करू जिथे मराठा समाजाचं प्राबल्य आहे, आणि मग 29 तारखेला मी सांगेन की कोणी कोणी उमेदवारी मागे घ्यायची आहेत. या सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्या राजकारणात मोडणाऱ्या आहेत, आणि राजकारण जर तुम्हाला करायचं असेल जरांगे पाटलांना तर ते वेलकम आहेत, त्यांचं स्वागतच आहे. पण राजकारण करताना मित्रांनो अनेकदा जी मंडळी आंदोलन करत असतात किंवा सामाजिक आंदोलन करत असतात, ती मंडळी जेव्हा राजकारणात येतात तेव्हा तिथली गणितही पूर्णपणे वेगळी असतात. तिथे ग्राउंड लेवलला तुमची फार मोठी संघटना आणि त्या संघटनेचं सातत्याने लोकांशी असलेला कनेक्ट किंवा कार्य ह्याचा विचार केला जातो, आणि मग राजकारण म्हटलं तर सगळंच तुम्हाला माहीत आहे की तो चिखल आहे राजकारण, आणि मग तुम्हाला त्याची तयारी ठेवावी लागते की मग त्याच्यात भले बुरे सगळे मार्ग तुम्हाला अवलंबावे लागतात. तर त्याकरता जरांगे पाटील साहेबांची तयारी आहे का ह्याचाही विचार करावा लागेल. कारण आंदोलन चालवणं आणि ते यशस्वीरित्या चालवणं ही एक वेगळी बाब आहे, आणि राजकारणात उतरून आपले उमेदवार निवडून आणणं ही एक अत्यंत वेगळी बाब आहे. कारण राजकारण आणि समाजकारण हे संपूर्णतः एक वेगळे दोन मार्ग आहेत. अर्थात त्यांना जर तसं वाटत असेल जरांगे पाटलांना तर त्याच्यात काही वावगं नाही आहे की ते राजकारणात येऊ शकतात, कोणीही येऊ शकतो. पण कुठेतरी मला असं वाटतं की एक स्पष्ट भूमिका आता निवडणूक लागलेलीच आहे तर जर त्यांनी घेतली की बाबा एखाद्या पक्षाला आम्हाला नाही मतदान करायचं, असा स्पष्ट आदेश त्यांनी आपल्या मराठा बांधवांना देणं, किंवा नाही आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवूनच आपलं जे काही प्राबल्य आहे मराठा समाजाचं ते दाखवणं, असे विविध मार्ग त्यांना उपलब्ध आहेत. त्याच्यातनं त्यांनी आता निवडणुकीला सामोरं जाण्याचा एक मार्ग अवलंबलेला आहे असं दिसतंय त्यांच्या बोलण्यात. पण अर्थात स्थिती स्पष्ट व्हायला काही वेळ जावा लागेल. एवढं मात्र निश्चित की जरांगे पाटील साहेबांनी हे लक्षात ठेवावं, अगदी नम्रपणे सांगावं असं वाटतं की समाजकारण करणं आणि राजकारण करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आणि जेव्हा तुम्ही राजकारणात येता किंवा येऊ इच्छिता तेव्हा तिथले जे नियम आणि तिथल्या अटी ह्या वेगळ्या असतात. तिथलं जे काही वातावरण असतं आणि तिथे जी काही लोकांची मी मगाशी म्हटलं की राजकारण हा एक चिखल असतो, आणि तो जर त्याच्यात तुम्ही उतरला तर तो तुमच्या अंगावरही उडू शकतो. तर त्याची तयारी ठेवूनच त्यांनी राजकारणाच्या प्रांतात उतरावं असं वाटतं. अन्यथा त्यांनी आंदोलन अगदी यशस्वीपणे पुढे नेलेलं आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला चांगल्या रीतीने
आरक्षण मिळावं अशी सदिच्छा व्यक्त करून मी हा आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आहे मित्रांनो. आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.